नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आली आहे। मी त्यावेळेस जवळच्याच एके खेडेगावात एक घर किरायाने घेतलं। आमच्या घरमालकिणीने आमच्या स्वयंपाक, कपडे धुणे, साफसफाई इत्यादी कामांसाठी एक कामवाली लावून दिली होती। तिचे नाव अंजू होते। ती लग्न झालेली स्त्री होती। तिचे वय साधारण 35 वर्षाची असेल। मी तेव्हा 25 वर्षाचा होतो। तिचा नवरा दारू प्यायचा। त्यांचा नवरा बाहेर कामाला जायचा आणि काही दिवसांनी परत यायचा। ती आपल्या नवऱ्याची तक्रार माझ्याकडे करत असे आणि तो तिला मारत पण होता। तर अशी ही अंजू आमच्याकडे कामाला येत असे। थोड्या थोड्या गोष्टींत ती फार हसायची। आम्ही तिच्याशी फार गप्पा करायचो। हळूहळू असेच दिवस पलटायला लागले। मी तुला नेहमी कशाची आणि कशाची मदत करायची। ती माझ्याकडेच कामाला येत असल्याने तिला वेळच वेळ असायचं। ती काम करता बोलायची आणि काम पण करायची। काही दिवसात आम्ही मित्रासारखे झालो होते, कारण मी तिला कामवाली म्हणून कधीच समजले नव्हते। मी तिच्याशी चांगलंच बोलायचो। ती नेहमी आली की आपल्या नवऱ्याची तक्रार करायची, मला मारतो आणि बरोबर बोलत पण नाही। मी तिला नेहमी समजावत होतो। आता तिचे मन जुळू लागले होते, पण तिचे हिंमत नव्हती होत मला सांगायची, कारण तिला वाटत होते की यामुळे माझे काम पण जाऊ शकते। पण तिचे हावभाव मला समजत होते। मला तसा जास्त वेळ नव्हता, म्हणून मी जास्त लक्ष देत नव्हतो। पण मी पण माणूस आहे, मला पण भावना आहे, तरी मी दुर्लक्ष करत होतो। पण कधी कधी ते काम करत असताना मला काही दिसायचे, त्यामुळे मी उत्तीर्ण व्हायचो। एकदा असंच झाले, ती पुसत असताना तिचे सरकले आणि मला जे नाही दिसायचे ते दिसले। मी एकटक तिकडे पाहत होतो आणि अचानक तिने माझ्याकडे बघितले, तरी माझी नजर हटतच नव्हती आणि ती म्हणाली, काय पाहता साहेब? मी बोललो काही नाही। आता ती हसली आणि स्वतःला सावरलं। पण माझ्या लक्षात आलं होत की अंजूच्या पण अंगात आग लागली आहे आणि तिला पण कशाची गरज आहे। बस ती बोलत नव्हती, पण तिच्या नजरेहून समजत होते। आणि एक दिवस आलंच ज्याची आतुरता दोघांना होती। त्या दिवशी ती कामाला आली, पण ते पावसाचे दिवस असल्यामुळे ओली झाली। ती आली तेव्हा तिला म्हणालो, तुला कुठे थांबायला नाही पाहिजे का? पूर्ण ओली झाली। ती म्हणाली, साहेब मला वेळच नाही मिळाला। आता मी तिला टॉवेल दिला, पण ती पूर्ण ओली झाली होती, त्यामुळे मला जे नाही दिसायला पाहिजे ते दिसू लागले होते। मला तर आता कस तरी वाटू लागले होते, कारण ती दृश्य तसेच होते। मी पूर्ण भारावून गेलो होतो आणि तिच्याकडे पाहत होतो। तिचे लक्ष माझ्याकडे गेले। ती अमजली होती माझ्या नजरेतून। आता तिने थोडे कपडे दूर केले आणि पुसू लागली। आता तर मला ते पाहून सहन होत नव्हते आणि काय करावे काय नाही असे झाले होते। पण आता हिंमत वाढली होती। मी आता हिंमत करून समोर गेलो आणि तिला, आता ती काहीच बोलली नाही, पण जणू काही तिला या दिवसाची खूप आवश्यकता होती, हे मला समजू आले होते। आता आमची जवळीकता वाढली आणि जे नाही व्हायचे ते होऊ लागले। आम्ही आता एकमेकात रमून गेलो होतो आणि सर्व खूप चांगल्या प्रकारे होत होते आणि आम्ही दूर झालो आणि दोघेही आनंदी झालो। तिला हा आनंद खूप आवडला होता। ती म्हणाली, साहेब आज मला खूप चांगलं वाटत आहे। मी बोललो, आता तुला नेहमी चांगलेच वाटेल। ही हसली। आता मी तिला नेहमी आनंद देत होतो आणि तिला जे पाहिजे ते देऊ लागलो आणि तिच्या गरजा सुद्धा पूर्ण करू लागतो। अशाच गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।